नंतर मग हे जुनं काय होतं ते आता बऱ्याचशा लोकांना माहीत होतं. हो कोणी काय केलं ते सर्व त्यांनी बरोबर, सोडून दिलं. हो. आणि मग आता नवीन कारभार त्यांनी सुरू केलं. त्याचं काजबुक लिहिलं. त्यांना सर्वच माहीत होतं. हो त्याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी पद्धतशीरपणे संस्थेचे कारभार ज्याप्रमाणे चालतात हो त्यांना त्याची ऑडिट करावं लागते, हो हो व्हाउचर जोडावं लागते. बरोबर. ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान त्यांना असल्यामुळे आणि त्यांच्याकडे काही लोकही होते तसे हो. तिथून आणलेले. बरं. तर तुम्ही आणि ते स्वतः इथे बसून हं. ते सगळं आजचं जे काही कालचं दान जे असेल जेवढं हो, झालं हो ते सर्व गोळा करून त्यांना ते सर्व सांगायचे का असं असं तुम्ही बरं. लिहा. हो. ते पाहायचे नंतर मग ते सहाय्य करायचे. हं. तेव्हापासून हा कारभार थोडासा सुरळीत आला. सुरळीत आला. हं. आणि जे काही देणग्या मिळायला लागल्या होत्या हो. त्याचा असा योग्य वापर हं. भक्तासाठी हो. तिथे सुरू झालं. करायला सुरुवात झाली. अन्नदान योजना, शाश्वत हा. अन्नदान योजना सुरू केली हो. त्यांनीच. आता माझा ते आर्वीला असतानापासून तर माझा परिचय होता. हं. मग माझ्या मुलीचं लग्नाला जावई आले. त्या जावयांना घेऊन मी गेलो दर्शनासाठी ते. बरं बरं 2006च्या नंतरची घटना आहे. बरं. 2006मध्ये सातची घटना. हो मग पहिल्यांदा मी यांची भेट घ्यायला जायचं ऑफिसमध्ये. हो मग तिथे भेट वगैरे झाली हो की मग साहेब म्हणे नंतर दर्शन झाल्यावर भेट द्या म्हणे मला. हो ठीक आहे म्हणजे साहेब. मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि तिथं जेवण वगैरे होतं. मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. बरं. पुन्हा गेलो भेटायला. हो त्यावेळेस हा विषय निघाला अन्नदानाचा. बरं मग त्यावेळेस 500 रुपये आम्ही देत होतो बरं. किंवा कधी गहू हो हे वर्षाची हो अशी देणगी आम्ही द्यायची. बरं. आता ते 1100 रुपये घेतात. हो तर तेव्हापासूनचं आजपर्यंत ते माझं अन्नदान सुरू आहे. सुरू आहे. बरोबर. आणि 2 वर्षापासून ते आता मला 1 तारखेला तिथे बोलवतात असं काय? साखरखेडला. असं सुरुवातीला तो विधी वगैरे राहते. नंतर मग हो. 11 वाजता जेवण वगैरे हे. हो मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं तर मी अच्छा. काही इथं नव्हतो, मुलाकडे होतो. बरोबर. तर माझा मुलगा आणि सून हो यांना मी तिथे पाठवलं. म्हटलं माझं काही येणं होत नाही म्हटलं. हं. त्या तुम्ही त्या तारखेवर चालले जा. तुम्ही जावा सकाळी हो आणि तिथं ते काय त्यांची विधी वगैरे ते आठवा हो आणि या. या. तर यावर्षी मीच होतो इथं. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेजण गेलो. जेवण घेऊन कोण भेटलो. आता मला वाटतं ते अध्यक्ष जे आहेत तिथे हं. काय नाव त्यांचं? बाळासाहेब. हां बाळासाहेब. पवार. बाळासाहेब आम्ही मॉडेल हायस्कूलमध्ये शिकत होतो बरं. मॅट्रिकपर्यंत. अच्छा. तेवढा परिचय नव्हता. मग तो माझा ते दिलीपराव काळे वगैरे होते ना, हो भैयासाहेब काळे म्हणतात ना, बरं बरं बरं. ते आणि मी हो. ग्रॅज्युएटपर्यंत इथे आर्वीच्या कॉलेजमध्ये शिकलो. बरोबर. त्यांचा आणि माझा चांगला घनिष्ठ संबंध होता. आणि यांचा मॅट्रिकपर्यंत संबंध तसा आला. हो आणि आता म्हणजे मला ह्या 2-3 वर्षाच्या आधी मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हे मला तिथे अध्यक्ष म्हणून दिसले. भेटले हां. त्यांचे चिरंजीव आहे ते मोठे चिरंजीव. चिरंजीव. हो. सर्वात लहान नाही हे मोठे आहे. मोठे आहेत का? हो. अच्छा. आणि ते कृषी अधिकारी होते ते कृषी अधिकारी ते बाळासाहेब बाळासाहेब पावडे तेच अध्यक्ष आहे. हां. आणि तुम्हाला जे भेटले असेल ते अशोकरावजी पावडे म्हणून आहे. ते जे लहान म्हणतात ते अशोकरावजी पावडे. हां. तर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला सर्व्हिस करत होते? मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अच्छा. म्हणजे पाणी पुरवठा हो व स्वच्छता विभाग असं मुंबईला आमचं बेलापूरला अच्छा. मुख्य कार्यालय आहे. बरं. सर्व्हिस कोणत्या कोणत्या भागामध्ये झाली मग तुमची? माझी सर्व्हिस सुरुवातीला आर्वी नंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तहसील इथे बरं.
तिथून जी आमची बदली झाली माझी हं. भंडारा जिल्ह्यात साकोली येथे. बरं. साकोली येथे मी 5 वर्ष राहिलो हं. आणि 80मध्ये मी साकोलीमध्ये तिथून बदली झाली माझी बरं. 78-79मध्ये. हो. तर तर मी जवळपास 5 वर्ष साकोलीला राहिलो. त्यानंतर मग मी भंडाऱ्याला बदली मागितली. अच्छा. 3 वर्ष भंडाऱ्याला राहिलो हो. आणि मग पुन्हा माझी बदली. मला कळलं का बाबा इथे एक जागा आहे आर्वीला खाली, हो. म्हणून मी थोडासा प्रयत्न केला. नागपूरला जाऊन भेटलो, अर्ज वगैरे दिला. तर मग माझी बदली पुन्हा आर्वीला झाली. मूळ गावाच्या जवळ. हो, इथून जाण्याने करून हो जायचो हो ना. बरोबर. मला खोली करायची काही गरज नव्हती. कोणत्या वर्षी सेवानिवृत्त झालात तुम्ही? मी झालो 2006मध्ये. असं. तर त्याच्यानंतर इथे मी आलो हो. 85मध्ये आलो मी. बरं. 85 ते 95 हं. 10 वर्षे मी इथंच होतो. बरं. आर्वीला आमचे 2 कार्यालय होते. असं काय? एक तिकडून कल्याणवरून आलो होतो आणि एक आपले वर्माजी जे होते, रेल्वे स्टेशन रोडला ज्यांचं घर आहे वर्मा, बरं. त्यांच्या घरी एक ऑफिस होतं आणि एक पंचायत समितीच्या समोर होतं. असे 2 ऑफिस होते. बरं. 10 वर्षानंतर मी पुन्हा माझं प्रमोशन झालं. हं. मी पुन्हा भंडारा जिल्ह्यात त्याच साकोलीला गेलो ज्या अच्छा. ऑफिसमध्ये मी होतो बरं. ज्युनियर म्हणून. हो. आता मग नंतर मी सिनियर झालो. हो. आणि तिथून मी 2-3 वर्षानंतर पुन्हा इकडे यवतमाळ, हं. पुसद असं. या भागात माझी ट्रान्सफर झाली. पुसदवरून मी पुन्हा भंडारा झालो. भंडाऱ्याहून वर्धेला. बरं. वर्धेला आल्यानंतर हं. मग तिथे 7-8 वर्षे तिथेच राहिलो. हं. रिटायरपर्यंत 2006पर्यंत. अच्छा. आणि रिटायर झाल्यानंतर मी आता जवळपास मला 18 वर्ष होतात हो. रिटायर होऊन. हो. तेव्हापासून मी याच ठिकाणी आहे. इथेच आहे माटोड्याला. तर तुम्ही आता आपण जी मुलाखत घेत आहोत या मुलाखतीचा उद्देश हाच आहे की ज्या व्यक्तींनी समर्थ लहानोजी बाबांना प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्या व्यक्तींच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा काय अधिकार होता, कशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं, हे पोहोचवण्याचं कार्य आपण करत आहोत गेल्या 2.5 वर्षापासून. तर तुम्ही तरुण युवकांना लहानोजी बाबांबद्दल काय सांगाल? लहानोजी बाबांबद्दल तरुण लोकांना सांगायचं म्हणजे हो. लहानोजी बाबा हे संत प्रवृत्तीचे व्यक्ती होते. हो. प्रवृत्ती त्यांची मुळात संताचीच होती. हो. आणि अशा सत्पुरुषाचं दर्शन आपण घेणं हो. म्हणजे आपण म्हणतो त्याला हे बाबा भाग्य असते. हो. अशा प्रकारचे आपल्या मराठी लोकांमध्ये आहे ना, हो. भाग्यच त्याचं बरोबर. दर्शन झालं बाबा त्या हो. एवढ्या मस्त हो. संताचं. हो. तर आणि त्यांचा मी थोडासा जीवनप्रवाह किंवा त्यांचं जे खास मूळ गाव हो. याचं जे पुस्तक वगैरे वाचले हो. त्याचाही मी अभ्यास केला. तर ते मंगरूळचेच हो. राहणार. मंगरूळ मंगरूळ दस्तगीर दस्तगीर जन्मगाव आहे तिथे. जन्मगाव. आणि तेव्हापासून ते पुन्हा गावात परत गेलेच नाही, नाही. इकडेच राहिले. हो. पूर्ण आयुष्यच गेलं त्यांच्या इकडे. जनसेवाच केली ते. हां, जनसेवा. तर हाच एक वसा तरुणांनी त्यांच्या सेवेचा वसा घ्यावा. हो. आणि समाजामध्ये सुद्धा, कारण की मी काही सेवेदार, हो. सेवक, हो. कितीही मोठा व्यक्ती असू द्या हो. समाजामध्ये, हो. तो सेवकच आहे. सेवकच आहे. हां, बरोबर आहे. तर तरुणांनी त्यांचा आदर्श हो. घ्यावा, सेवेचा आदर्श. बरोबर आहे. बरोबर. त्यांना कोणत्याच तऱ्हेचा स्वार्थ, नाही. निस्वार्थ हे तुमच्या भावना त्यांच्यामध्ये
नव्हत्या. शिरले नाही त्यांच्या शिरल्याच मनामध्ये. नाही. हो. हो. निस्पृह निष्प्रभ भाव. आणि निस्वार्थ बरोबर. हा एक त्यांच्यापासून निस्वार्थ सेवेचा, निस्पृह सेवेचा धडा आणि लोककल्याण, हो. जास्तीत जास्त लोकांचं कल्याण हवं, हो. अशा प्रकारचे तरुणांनी त्यांच्यापासून संकल्प घ्यावा असं मला वाटते. बरोबर. तर दादाजी, तुम्ही फार सुंदर संदेश तरुण पिढीला दिला. बाबाजींचं आचरण त्या पद्धतीचं आपण केलं पाहिजे. बाबाजींनी ज्या पद्धतीचं आचरण केलं, श्री संत लहानोजी महाराजांनी त्या पद्धतीचं आचरण करावं आणि त्यांनी जी काही सेवा केली समाजाची, त्या पद्धतीची सेवा आपल्या हातून सुद्धा घडली पाहिजे. हे जे काही मार्गदर्शन तुम्ही आज या मुलाखतीतून दिला आणि तुम्हाला आलेला अनुभव सुद्धा तुम्ही इथे सांगितला, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.